आहे का गणपतराव? अरे या चंपाबाई, साक्षात तुमचं दर्शन झालं. हो मग छान. आता भरपूर दिवस झाले हा. तुम्हाला बघितलं नव्हतं. चला म्हटलं बघून घेऊ. हो का? मी पण तुम्हाला पाहिलं नाही हो. मग आता उभंच राहायचंय का मला? नाही नाही, बसन बसन बस. तुम्हाला पाणी देऊ का? हो द्या ना. हा, आज तर एकदम टाकाटक झालेले आहे तुम्ही. डायरेक्ट खेचून घेतला आम्हाला तुम्ही. आता तुमच्याकडे यायचं म्हटल्यावरती असंच टकाटक यावं लागेल ना. पाणी देतो तुम्हाला. हो हो. काय तुम्ही बी, अहो गोव्याला जायचंय मला. करा जरा पैशांची अरेंजमेंट. हां हां. अहो मग एकटी थोडी ना जाणार आहे, कोणाला तरी घेऊन जाईल सोबत. चालतंय चालतंय. अहो जरा मॅनेजमेंट चालवली. हो का? हो, पैसे लागताय ना मला. कशासाठी? आता भरपूर दिवस झाले कुठं गेलीच नाहीये मी. हा म्हटलं चला गोवा फिरून येऊ. हा, चांगले चांगले. अहो पण माझ्यासोबत जायला कोणीच नाही हो. नाही का? हा. तुमचे मिस्टर? अहो त्यांच्यासोबत जायची इच्छा नाही मला. लय बोर करतात ते. मला ना कोणीतरी असा धष्टपुष्ट माझ्यासोबत मजा करेल, इकडं तिकडं फिरायला नेईल असा माणूस पाहिजे. माझा नवरा काय करतो? हा काही नाही, एक नंबरचा कंटाळलेला माणूस येतो. हा ना. हो. अच्छा, त्याचा असा पडेलच राहतो आहे ना. हा तेच ना. आणि घरात बी पडेलच राहत. हो. म्हणजे आता बोरिंग माणूस आहे तो. त्याला असं उत्साहच नाही हा या, कुठे जायचं. म्हणजे जीवन संपलं असं वाटतंय ते. हा. आता तुम्ही कसे? हे एकदम मस्त हसत खुशीत सगळीकडे फिरत राहता. मला असं दिलखुलास जगायला आवडतं. हा. असं दिलखुलास जगायला पाहिजे माणसाने. हा. कधी कोणत्या गोष्टीची काळजी नाही पडायला पाहिजे. नाही नाही, काळजी बिळजी काही करत नाही मी. पण अहो गोव्याला जायचं म्हटल्यावरती कोणाला घेऊन जाऊ काही समजे ना. आता हे बघा, तुम्हाला तर नवऱ्यालाच घेऊन जावं लागेल जसा असेल तसा, कारण त्याला राग येईल ना. बरोबर आहे की नाही? शेवटी नवरा आहे तो. नाही हो, पण मला नाही न्यायचं त्याला. माझं मत होतं की तुम्ही आले असते माझ्यासोबत, आपण गेलो असतो गोव्याला दोघच जण. आपण दोघं? हो. मस्त जाऊ ना, मजा करू. आणि तुम्हाला तर बायको पण नाही. हा. मग मी आहे ना तुम्हाला बायकोसारखी मजा द्यायला. लाजू नका हो. नाही नाही, लाजत नाही मी. पण मग आता थांब, मी गलास ठेवून येतो. बायको सारखी मजा. चायला चंपाबाईने मोठा बॉम्ब टाकला. जरा विचारच करावा लागेल. मग नवऱ्याची काही तकलीफ होणार नाही ना? हो, कशाला कोणाला सांगायचं? नवऱ्याला ना मी कानोकान खबर नाही लागू देणार. हा. मी त्याला सांगेल की मी चालली मैत्रिणींसोबत गोवा फिरायला. अरे वा. मग आपण दोघं जाऊ. ट्रॅव्हलिंग वगैरे सगळं बुकिंग मी करून घेते. अच्छा अच्छा. मस्त फ्लाईटने जाऊ. हा, तिकीट बुक करते मी आपल्या दोघांचं. विमानाने जायची इच्छा आहे बरं का माझी. हो, मस्त आपल्या दोघांचं तिकीट बुक करते. हा हा. तिथं हॉटेलची सोय वगैरे सगळं मी करून घेते. मला माहिती आहे तिथलं सगळं काही. हो का? हो म्हणजे याच्या आधी जाऊन आले का? हो, गेली एकदा मैत्रिणींसोबत, पण तेव्हा तशी मजा नाही आली ना. हा. तुम्ही असते तर लय भारी मजा आली असती. बायका आहे ना मैत्रिणींसोबत जाता, माणसं पाहिजे ना, मग एन्जॉय. खरी मजा तर अशा माणसासोबतच येते. माझ्यासारखे हो. धडधाकड पिळदार रुबाबदार. बरं मी काय म्हणते, हा हे सगळं तर ठरलं. हा. येणार ना नक्की तुम्ही माझ्यासोबत? या बघा, मला काही धोका नसेल तर मी बिंदास येईन. मग आपण गुपचूप निघूया. हा हा माझ्या घराखाली गाडी मागून घेते मी. हा हा. गाडीत मी माझं सामान टाकेल. घराखाली गाडी नका मागवी, माझ्या इकडंच मागवा. तसं करू. हो. तुमच्या घराखाली गाडी मागवून घेते. मस्त सामान टाकून देऊ गाडीमध्ये. दोघं जण मस्त फिरून जाऊ.
आपण दोघंच ना, हो आपण दोघंच. तिसऱ्याला घेऊच नका. नाही हो, कोणाला कशाला घेणार आहे मी. चालतंय चालतंय. पण अहो पैसेच नाही हो माझ्याकडे. खूप मॅनेजमेंट करून बघितली, 100 लोकांना कॉल केला. नाही नाही, मी आहे ना पैशावाला. तुम्ही मॅनेजमेंट करा, सगळे अरेंजमेंट करा, काय खर्च लागेल तो मी देतो ना. अहो लय खर्च लागेल हो, 1-1.5 लाख रुपये लागू शकतो. अहो 1-1.5 लाख काय माझ्यासाठी? हा, कुठं बायको आहे मला? हा, तुमच्यावर उधळलेत काय एवढं काय म्हणजे. मग तुम्ही मला 1 लाख रुपये पाठवून द्या. देतो लगेच, तुम्हाला टाकतो. तुम्ही मस्त काम सुरू करून द्या. हा, चायला खूप भारी काम घेऊन आल्या बरं का तुम्ही. मला इच्छा होती मला फिरायची, पण तुमच्यामुळं आता होईल ती. चंपाबाई चंपाबाई, हे तुमचे 99,000 टाकले बरं का. अच्छा, ओके, आलेत आलेत. आलेत ना. बरं मी काय म्हणते, हां आता मला जावं लागेल, सगळी बुकिंग करायची ना. हां मग मी निघते, बुकिंग करते. हां, आपण परवाच्याच दिवशी निघू. चांगलं AC हॉटेल बुक करा बरं का. हो 5 स्टार. 5 स्टार बुक करा, हो म्हणजे आपल्याला तिथं चांगला एन्जॉय करते. हो हो, हा? तुम्ही काही काळजी करू नका, चालतंय. मला सगळं माहिती तिथलं. चालेल. आणि ते जरा कपडे ना असे थोडे हो तुम्हाला माहिती का मी कपडे कसे घेतले? तोकडे कपडे. एवढा स्कर्ट, एवढा टॉप, हा. स्लीवलेस टॉप. तोकडे कपड्यात आहे ना भारी वाटतं गोव्याला. तुम्ही पण तसेच घ्या. तोकडे नाही हो, शर्ट. हा, जीन्स. हा जीन्स घालतो, T-शर्ट घालतो नाही का. चालतंय, हा या मग. हा, जाते आम्ही. होईल ना सगळी मजा हो गोव्याला. येते आम्ही. चला जावं लागेल ना आता. हो, आता ते अरेंजमेंट कधी निघायचं आपल्याला? परवाच्या दिवशी निघू. मी हो. कॉल करते तुम्हाला तसं. लवकरात लवकर करा, आता मला थांबवलं जाणार नाही. थांबलं नाही जाणार. चालेल हा? चालेल, येते आम्ही. चंपाबाई खरंच ग्रेट आहे तुम्ही. चायला चला, भरपूर दिवस झाले मजाच केली नाही मी. चंपाबाईच्या निमित्ताने गोव्याला मस्त मजा करतो. गेले तर गेले 1 लाख रुपये, पण मजा अरे 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 कर करून टाकतो. आता मी तयारी करतो. मी जाऊन येतो मॉलला, चांगले मस्त जीन्स T-शर्ट घालून येतो. तिलाही वाटलं पाहिजे ना, अरे हँडसम आहे, चिकना माणूस आहे, हिरो आहे बा असं. असंच करतो आता. ओ गणपतराव आहेत का? कोण? मीच. अरे हा, पांडे साहेब तुम्ही? हो नमस्कार. का हो, कसं काय यायला केलं? हा जरा बोलायचं होतं, बसूत ना. बोलायचं होतं का? हा बरं बसा बसा. हा. आता इतके दिवसांनी तुमच्या घरी आलो, बसा पण म्हणत नाही तुम्ही. नाही नाही, बसा मानायला नाही, पण मला थोडं आता बाहेर जायचं होतं. हो का? बरं जाऊ द्या, काय काम होतं? हो, एक महत्वाचं काम आहे. बोला. तुम्ही आता घरी बसून बोर वगैरे झाले असाल ना, तर असं आम्ही एक टूर काढली आहे गोव्याची, हां हां. मी आणि माझ्या बायकोनं. तर येता का म्हटलं तुम्ही? तुम्ही आणि मी आणि माझ्या बायकोनं, चंपाबाई? चंपाबाईनं. तर असं तुम्ही पण असले असते, तुम्ही एकटे घरी बोर होता ना, हां, आणि तुमची गाडी पण आहे, तीच गाडी घेऊन जाऊ आपण. गोव्याला. हा, आणि मस्त 4 दिवस फिरायचं, यायचं वापस. तुम्ही आणि तुमचे बायको, आणि तुम्ही आपण तिघं तिघ जण, माझ्या गाडीत, बाकी कोणीच नाही, आपण तिघच. माझ्या गाडीमध्ये. हो, आणि तुमची गाडी एवढी मस्त आहे, गाडीमध्ये परत AC आहे तुमच्या, ती वापरता येईल ना आपल्याला, थोडी एन्जॉयमेंट होईल ना. हा, ACचा एन्जॉय होईल ना. हा, मग गरमी होणार नाही तेवढी जास्त. हा, ऊन जास्ती. ही तुमची बायको बोलली का तुम्ही ठरवलं? काय दोघांनी ठरवलं? नाही, आम्ही दोघांनी ठरवलं ना, आमचा दोघांचा विषय झाला. मी म्हटलं आपण दोघं जातोय, पण गणपतराववाले तर अजून थोडे आपल्याला सपोर्ट राहील, त्यांचं पण कुठे फिरणं होत नाही. मग ती म्हणली घ्या सोबत, काही हरकत नाही म्हणे. आणि हे पहा, तिचा स्वभाव एवढा छान आहे, माझ्याकडे तर काहीच पैसे नव्हते, तिने 1 लाखाची तयारी केली. हो का? हो, फिरण्यासाठी. बघितलं किती हुशार आहे. मग तिच्याकडे एवढे पैसे आहेत, मग कशाला फिरून घ्यायचं ना. हा, नाही बरोबर. मग तुम्ही आलेच पाहिजे बरं का. मी का? हो, तुम्ही एवढ्या जवळचे आणि तुम्ही नाही आले म्हणजे कसं करायचं?
मला थोडं काम आहे हो. आता कुठलं काम आहे तुम्हाला? तुम्ही कधी निघणार आहे? आम्ही आता लगेच निघतोय उद्या. उद्या का? हो, 4 दिवस आहे, जास्त नाही काही. हो ना. हो. नाही नाही, मला नाही जमणार बरं का. का बरं? नाही नाही, मला खूप महत्त्वाची काम आहे, हां, त्याच्यामुळे मला जमणार नाही. ना ते पुढे पुढे ढकलले असते ना, चला ना सोबत. नाही नको मला. बरं मी काय म्हणतो, तुम्ही नाही आले तर गाडी देता का मग तुमची? दुसरा ड्रायव्हर लावून घेतो, नंतर गाडी आणून देतो तुम्हाला. गाडी का? हां, म्हणजे तेवढी वापरायला आमचं थोडं पेट्रोल वाचेल ना. तुमच्या गाडीत असेल ना थोडं पेट्रोल पाणी, थोडं भरलेलं असेल ना. कारण कसं झालं माहिती आहे का, आता वांदे झाले, पेट्रोल भेटत नाही का. हा, तिचाच फोन आहे मिसेसचा. हो का? ते काय झालं माहिती आहे का, ते जागतिक युद्ध चालू आहे. हां त्या युद्धामुळे पेट्रोल भेटत नाही. हां तुमच्याकडे जरा लोडेड असतं ना भरलेलं, हां, ते वापरून घेतो आम्ही. मग तुम्ही आल्यावर भरून घ्या ना. बरोबर बरोबर आहे, आलं लक्षात. गाडी तरी द्या ना मग. हा म्हणजे मी पैसे बी द्यायचे, गाडी बी द्यायची आणि मी घरी बसायचं. नाही पैसे म्हणजे नाही नाही, काही नाही काही नाही. परत फोन आला काय? हा, तिचाच फोन आला म्हणे तयार झाले का नाही विचारत असाल तुम्ही. हा का? हा, एक एक सांगा तुमच्या बायकोला, त्यांना आहे ना अटॅक आला म्हणा. काय अहो असं कसं काय? नाही नाही, येईल म्हणजे येऊ शकतो. तब्येत बरी आहे ना तुमची? तब्येत बिघडली आहे, पण आता मला माहिती आहे काय झालं. तुम्ही आता जा. पण ते गाडीचं काय? नाही नाही, गाडीचं नाही होणार. चाबी द्या ना, नाही का? अहो मी काय पायी पायी फिरू का? मला गाडी लागणार नाही. हा, मग गाडी दुसरी बघायला करा मला. ते तुम्ही बघा. तुम्हाला दिले असतील थोडेफार पैसे काही त्याचे, तुम्ही का? गाडीचे काही थोडे हो, हो. 500 2,000 काही. तुम्ही द्याल मला ना? हा, दिले असते हो नंतर आल्यावर तिकून. हा ना. ती पेट्रोलचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून. हा नाही, आता तुमच्या बायकोकडे 1,00,000 रुपये तुम्ही देऊ शकता नाही नाही का? नाही, ती आहे बरं का, तिनं पैसे तयार केले. तिची एवढी मदत केली ना तिनं मला. प्रत्येक वेळेस ती पैसे तयार ठेवती बरं का, कधी पण. हा ना. का बरं? तुम्ही आता या. माझं आहे ना डोकं असं गरगर करायला लागले, हो का? दुखायला लागले. नाही, थोडा आराम करून घ्या, आम्ही जरा एन्जॉय करून येतो. मग बरं बरं. तुम्हाला फोटो बिटो पाठवतो तिकडले गोव्याचे. हा नाही भारी आहे तिकडं. अहो आम्ही तिथं 5 स्टार हॉटेल बुक केले आणि पर डे किती माहिती आहे का? 7,000 रुपये पर डे. 4 दिवसाचे 28,000 तिथंच घातले आम्ही. हा, अहो, लय भारी हॉटेल आहे. तुम्ही दोघं एन्जॉय कराल. तुम्हाला फोटो पाठवतो ना, समुद्रावरचे, हा, बीचवरचे फोटो. आणि तुमच्या एन्जॉयचे बी पाठवा. नाही, पाठवू ना, जे चांगले चांगले आले ते पाठवतो तुम्हाला. हो, पुढच्या वेळेस येता का मग? बघू ना आपण. तुम्ही निघा. चायला चंपाबाईने तर चांगलाच चुना लावला मला म्हणे मी नवऱ्याला घेत नाही, तो एकदम बोगस नवरा आहे, बोरिंग नवरा आहे. आणि आता बघा, नवऱ्याला घेऊन ती तिकडं हॉटेल बुक करेल आणि माझ्या तिकडं करेल आणि पैसे माझे. म्हणजे किती बेकार फसवलं चंपाने मला. आता याच्या पुढे त्या चंपाला बोलवायचं नाही, तिला भेटायचं नाही, तिला पाहायचं नाही, व्यवहार तर मुळीच करायचं नाही. पुरा फसवून टाकलं मला. एन्जॉय ते करतील आणि पैसे माझे वापरतील. चांगले चांगले. नवरा बोरिंग आहे, मी धडधाकट आहे, रोमॅन्टिक आहे. अरे काय बोलणं आहे आणि काय. बाया लय चतुर झाल्या, चालू फसवून देतात. नाही आता पैसे देणं नाही आणि बायाचे संबंधच नाही ठेवायचं. मर्द त्या आईला.